नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी अत्र संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अष्टमीकक्षायाः चतुर्दशपाठः संवादकौशलम् अद्य वयं पठामः। अस्तु तर्हि पाठस्य आरम्भं कुर्मः। प्रथमम् अहं सम्पूर्णं पाठं पठामि, अनन्तरं पाठस्य भाषान्तरं मराठीभाषायाम् अहं करोमि। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। विक्रेता आगच्छतु आगच्छतु, शाकानि क्रीणातु। आगच्छतु आगच्छतु। गृहिणी अयि भोः, कानि कानि शाकानि विद्यन्ते? विक्रेता अस्ति अत्र कारवेल्लं, कर्कटी, भिण्डीः, इदमिदानीम् आगतं प्रत्यग्रं वृन्ताकं रक्तवर्णं गृञ्जनकं च। किमिच्छति? गृहिणी किं मूल्यम् आलुकस्य? विक्रेता न अधिकं भोः, केवलं 20 रूप्यकाणि प्रति किलोमितं। गृहिणी अस्तु, किलोपरिमितं यच्छतु। भिण्डिः अपि अर्धकिलोमितं। विक्रेता अवश्यम्, इतोपि किम् आवश्यकं? शीघ्रं वदतु। गृहिणी कर्कटीं यच्छतु, अर्धकिलोपरिमितं वृत्ताङ्कं च। 10 रूप्यकमूल्यमिताः मरीचिकाः अपि यच्छतु। विक्रेता अपि स्यूतः आनीतः? गृहिणी न भोः, प्लास्टिक् स्यूतं ददातु। विक्रेता क्षम्यतां, प्लास्टिक् उपयोगः प्रदूषणकारकः। अहं प्लास्टिक् स्यूतं न स्थापयामि एव। गृहिणी अधुना किं करणीयं? विक्रेता वस्त्रस्यूतम् अपि क्रीणातु, मूल्यं केवलं 5 रूप्यकाणि। गृहिणी बहु उत्तमं, ददातु। अधुना मूल्यं कथयतु। विक्रेता आलूकस्य 20 रूप्यकाणि, भिण्ड्याः 25 रूप्यकाणि, कर्कट्याः 15 रूप्यकाणि, वृन्ताङ्कस्य 20 रूप्यकाणि, 10 रूप्यकाणि मरीचिकायाः, वस्त्रस्यूतस्य 5 रूप्यकाणि, आहत्य 95 रूप्यकाणि। गृहिणी अस्तु, 100 रूप्यकाणां धनपत्रं यच्छामि, अवशिष्टस्य धनस्य आर्द्रकं यच्छतु। विक्रेता अस्तु। आता हा संवाद जो आहे तो येथे संपला आहे। याचा अर्थ आपण पाहूयात। अर्थात मी हा संवाद यासाठी वाचला कारण संस्कृत भाषेमध्ये कसं वाचायचं, ऱ्हस्व दीर्घ विसर्ग याचा उच्चार कसा करायचा हे आपण बघितलं। आता आपण पाठाला सुरुवात करूयात, त्याचा अर्थ बघूयात। बघा, आपल्या पाठाचं नाव काय आहे तर संवाद कौशलम। संस्कृत भाषेमध्ये संवाद कशा प्रकारे साधायचा तर हे इथे दिलेलं आहे। हे एक अतिशय छान असं उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे। ते जर तुम्ही सतत वाचलं तर तुम्हाला निश्चितच संस्कृत बोलताना याचा फायदा होईल। बघा, शाकापणः, शाक म्हणजे काय? भाजी, आणि आपणः म्हणजे दुकान, तर भाजीचं दुकान, तर भाजी विकणारा, भाजी विक्रेता येथे समोर तुम्हाला चित्रामध्ये दिसतो आहे। तर बघा, विक्रेता काय म्हणतो? आगच्छतु आगच्छतु, या या, शाकानि क्रीणातु, माझ्या भाज्या विकत घ्या। आगच्छतु आगच्छतु, या या। गृहिणी म्हणते अयि भोः, कानि कानि शाकानि विद्यन्ते? अयि भोः हा जो शब्द आहे याचा वापर त्या व्यक्तीला संबोधित करण्यासाठी केलेला आहे। आपण म्हणतो ना की ओ काका, ओ दादा, अशा प्रकारे। तर कानी कानी शाकानी विद्यन्ते म्हणजे कोणत्या कोणत्या भाज्या तुमच्याकडे आहेत? तर विक्रेता सांगतो की अस्ति अत्र कारवेल्लम, तर अत्र म्हणजे येथे, अस्ति म्हणजे आहे, येथे काय काय आहे तर कारवेल्लम कारले, त्यानंतर कर्कटी काकडी, भिंडी म्हणजे भेंडी, इदम इदानीम, इदानीम म्हणजे इदम म्हणजे आत्ता, इदानीम म्हणजे पुन्हा आत्ताच, आगतम म्हणजे आलेल्या, प्रत्यग्रम वृंताकम आणि आत्ताच आलेले वांगी, त्यानंतर रक्तवर्णम गृंजनकम च आणि लाल वर्णाची गाजरे पण आहेत। किम इच्छती आपल्याला काय पाहिजे आहे? गृहिणी म्हणते किम मूल्यम आलुकस्य, बटाट्याचं मूल्य किंवा किंमत काय आहे? विक्रेता सांगतो न अधिकम भोः, तर बाई जास्त मूल्य नाही आहे, किंमत जास्त नाही आहे, केवलम 20 रूप्यकाणि प्रति किलोमितं, तर फक्त 20 रुपये प्रति किलो किंवा 20 रुपये किलो। गृहिणी म्हणते अस्तु, किलो परिमितं यच्छतु, ठीक आहे, काही हरकत नाही, मला 1 किलो द्या। भिंडी अपि अर्धकिलोमितं, आणि भेंडीसुद्धा अर्धा किलो द्या। विक्रेता म्हणतो अवश्यम, निश्चितच, इतोपि किम आवश्यकम, यापेक्षा अजून काय आवश्यक आहे? शीघ्रं वदतु, लवकर लवकर सांगा। गृहिणी म्हणते कर्कटीं यच्छतु, काकडी द्या, अर्धकिलोमितं वृन्ताकं च, आणि अर्धा किलो वांगी पण द्या। 10 रूप्यकमूल्यमिताः मरीचिकाः अपि यच्छतु, आणि 10 रुपयाच्या मिरच्यासुद्धा द्या।
विक्रेता म्हणतो, अपि स्यूतः आनीतः, तर तुम्ही पिशवी आणली आहे का ह्या भाज्या घेण्यासाठी? गृहिणी म्हणते, न भोः, नाही. प्लास्टिक स्यूतं ददातु, मला प्लास्टिकच्या पिशव्या द्या. विक्रेता म्हणतो, क्षम्यतां, मला माफ करा. प्लास्टिक उपयोगः प्रदूषणकारकः, प्लास्टिकचा उपयोग प्रदूषणाला कारणीभूत होतो. अहम प्लास्टिक स्यूतं न स्थापयामी एव, आणि मी प्लास्टिकच्या पिशव्या जवळ ठेवतच नाही. गृहिणी, अधुना किं करणीयं, मग आता काय करू मी? म्हणजे गृहिणीला प्रश्न पडतो की आता आपण जर विक्रेत्याने जर प्लास्टिकची पिशवी दिली नाही आणि मी सुद्धा पिशवी आणलेली नाही, तर मग आता काय करायचं? त्यावेळेला विक्रेता म्हणतो, वस्त्रस्यूतम अपि क्रीणातु, तर माझ्याकडे कापडाची पिशवी आहे, तर ती सुद्धा तुम्ही विकत घ्या. मूल्यम केवलम 5 रूप्यकाणि, आणि त्याचं मूल्य किंवा किंमत काय आहे? फक्त 5 रुपये. गृहिणी म्हणते, बहु उत्तमम ददातु, खूपच छान, त्या. अधुना मूल्यम कथयतु, आणि आता मला सगळ्या भाज्यांचं आणि जे काही मी घेतलं आहे त्याचं एकंदर किंमत सांगा. विक्रेता म्हणतो, आलूकस्य 20, बटाट्याचे 20 रुपये, त्यानंतर भेंड्या 25 रूप्यकाणि, आणि भेंडीचे 25 रुपये, करकट्ट्या 15, काकडीचे 15 रुपये, त्यानंतर वृंताकस्य 20 रूप्यकाणि, वांग्याचे 20 रुपये, 10 रूप्यकाणि मरीचिकायाः, आणि 10 रुपये मिरचीचे, वस्त्रस्यूतस्य 5 रूप्यकाणि, आणि कापडाच्या पिशवीचे 5 रुपये, आहत्य 95 रूप्यकाणि, आणि आहत्य म्हणजे सगळं मिळून किती झाले तर 95 रुपये. मग गृहिणी म्हणते, अस्तु 100 रूप्यकाणां धनपत्रम यच्छामि, आणि 100 रुपयाची नोट मी तुम्हाला देते. अवशिष्टस्य धनस्य आर्द्रकम यच्छतु, आणि जेवढे काही पैसे राहिलेले आहेत त्यामधले तर त्याचं मला तुम्ही आलं द्या. विक्रेता म्हणतो, अस्तु. तर इथे हा संवाद संपलेला आहे. आता या पाठातला पुढचा संवाद आपण बघूयात. अर्थात तुम्हाला जेव्हा संस्कृतमध्ये संभाषण करायचं आहे तेव्हा अशा प्रकारचे संवाद जे आहेत ते तुम्हाला उपयोगी पडतात. तुम्ही जास्तीत जास्त हे वाचलेत किंवा जास्त वेळेला हे वाचलेत तर तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. आता पुढील जो संवाद आहे तर तो आहे कार्यालय म्हणजेच ऑफिसमधला. प्रविश्य म्हणजेच प्रवेश करून, लिपिकः, अरे सुरेश, मम उत्पीठिकायां सर्वं विकीर्णमस्ति, किमिदं? सेवकः, किम् अभवत्? लिपिकः, मम लेखनी, अंकनी, मापिका, सञ्चिका च स्वस्थाने न सन्ति. सेवकः, क्षम्यताम्, इदानीं यच्छामि. लिपिकः, कर्गजानां समूहः अपि इतस्ततः अभवत्. सेवकः, महोदय, व्यजनवायुना कर्गजाः इतस्ततः अभवन्. लिपिकः, मम लेखनपुस्तिका अपि अत्र नास्ति. सेवकः, आम्, सा तु मम समीपे अस्ति. ह्यः एव सङ्गणके टङ्कनार्थं भवान् मह्यम् अयच्छत्. लिपिकः, अस्तु. अधुना उत्पीठिकायां सर्वाणि उपकरणानि सम्यक् स्थापय. पुनःपूरण्यां मसि न्यूना, नूतनां पुनःपूरणीम् अपि आनय. सेवकः, तथा करोमि. इतोपि किमपि आवश्यकं? लिपिकः, मास्तु, सर्वं सिद्धम्. अधुना कार्यारंभं करोमि. आपण हा संवाद वाचला. आता त्याचा अर्थ आपण बघूयात. लिपिक जो आहे तर तो म्हणतो, अरे सुरेश, त्याच्या सेवकाला म्हणतो, अरे सुरेश, मम उत्पीठिकायां सर्वं विकीर्णमस्ति, तर माझ्या टेबलवरचं सगळं काही सामान जे आहे तर ते विकीर्ण म्हणजे पसरलेलं आहे. किमिदं, हे काय? सेवक म्हणतो, किम अभवत, काय झालं? लिपिक म्हणतो, मम लेखनी, अंकनी, मापिका, संचिका च स्वस्थाने न सन्ति. माझं पेन, पेन्सिल, मापिका म्हणजे स्केल, संचिका म्हणजे फाईल, हे सगळं त्याच्या जागेवर नाही आहे. सेवक म्हणतो, क्षम्यताम, इदानीं यच्छामि, मला माफ करा, मी आत्ता देतो. लिपिकः, कर्गजानां समूहः अपि इतस्ततः अभवत्, आणि कागदांचा जो समूह आहे तर तो सुद्धा इकडे तिकडे झालेला आहे. सगळे कागद जे आहेत तर ते इकडे तिकडे पसरलेले आहेत. सेवक म्हणतो, महोदय, व्यजनवायुना कर्गजाः इतस्ततः अभवन्, आणि सेवक सांगतो की हे महोदय, व्यजनवायुना म्हणजे फॅनच्या हवेमुळे हे कागद जे आहेत तर ते इकडे तिकडे झालेले आहेत. लिपिक म्हणतो, मम लेखन पुस्तिका अपि अत्र नास्ति, आणि माझी जी लिहिण्याची जी पुस्तिका किंवा वही आहे तर ती सुद्धा इथे नाही आहे. सेवक म्हणतो की आम म्हणजे हो, सा तू मम समीपे असती, ती माझ्याजवळ आहे. ह्य एव
म्हणजे कालच संगणके टंकनार्थम म्हणजे कम्प्युटरवरती टायपिंग करण्यासाठी भवान मह्यम अयच्छत, तुम्ही मला दिली. लिपिक म्हणतो अस्तु, ठीक आहे. अधुना उत्पीठिकायां सर्वाणी उपकरणांनी सम्यक स्थापय. ठीक आहे, काही हरकत नाही. तर टेबलवरचं जे काही सगळं सामान आहे, उपकरणं आहेत, तर ती चांगल्या प्रकारे स्थापय म्हणजे ठेव. पुनःपूर्ण्यां मसी न्यूना, आणि रिफिल जी आहे तर त्यामध्ये शाई जी आहे तर ती खूप कमी आहे. नूतनां पुनःपूर्णीम अपि आनय, आणि नवीन रिफिल पण आण. सेवक म्हणतो तथा करोमि, ठीक आहेत, मी तसे करतो. इतोपि किमपि आवश्यकम, यापेक्षा अजून काही आवश्यक आहे? लिपिक म्हणतो मास्तु, नको, सर्वम सिद्धम, सगळं काही तयारी झालेली आहे. अधुना कार्यारंभं करोमि, आता मी कामाला आरंभ करतो, सुरुवात करतो. आता आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. पहिला प्रश्न आहे, युष्माकं प्रिय शाकानां नामानी लिखत. तर तुमचे जे प्रिय शाक म्हणजेच आवडत्याच्या भाज्या आहेत तर त्यांची नावं लिहा. तर तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आवडतात? काही भाज्यांची नावं तुमच्या पाठात दिलेली आहेत बघा. भेंडी, वृंताकम, करकटी. तर ज्या भाज्या आवडतात ती नावं तुम्ही लिहायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, प्रथम संवादस्य आधारेण देयकं पूरयत. तर यामध्ये तुम्हाला भाज्यांची नावं आणि त्याचं मूल्य इथे दिलेलं आहे. तर बघा, 25 रूप्यकानी. तर 25 रूप्यकानी कशाची आहेत? तर भेंडीचे, म्हणून इथे काय येईल? भेंडी ही. त्यानंतर आलूकम याचं मूल्य किती आहे? तर 20 म्हणून 20. त्यानंतर मरीचिका याचं मूल्य किती आहे? 10 रूप्यकाणी, म्हणून तिथे 10 लिहायचे आहेत. करकटीचं मूल्य काय आहे? तर 15 रूप्यकाणी, आणि म्हणून तिथे लिहायचे आहेत 15. मूल्यम या कोष्टकामध्ये 15 रुपये लिहायचे आहेत. त्यानंतर 20 रूप्यकाणी ही कशाची आहेत? तर वृंताकस्य, म्हणून विवरणामध्ये किंवा भाजीच्या नावांमध्ये काय येईल? वृंताक. त्यानंतर वस्त्रस्यूतः, किती त्याचं मूल्य काय आहे? तर 5 रुपये, म्हणून तिथे 5 तुम्ही लिहायचं आहे मूल्यामध्ये. त्यानंतर आर्द्रकम याचं मूल्य काय आहे? 5 रूप्यकाणी, म्हणून तिथे 5 असं तुम्ही लिहायचं आहे. आणि आहत्य म्हणजे मिळून किती होत आहेत सगळे? तर 100. अशा प्रकारे हे कोष्टक जे आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढे प्रश्न दिलेला आहे संवाद लेखनम. लेखन कौशलम किंवा संवाद लेखनम, यामध्ये तुम्हाला काही संवाद लिहायचे आहेत. त्यामध्ये बघा, मित्रमेलनम, त्यानंतर यानपृच्छा आणि मार्गपृच्छा. तर तुम्ही हे 3 संवाद तुम्ही लिहू शकता. 3 पैकी कोणतंही एक. 2 मित्र भेटल्यानंतर त्यांच्यामधला संवाद कसा असतो ते. त्यानंतर यानपृच्छा म्हणजे तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि म्हणून तुम्ही त्या गाडीची चौकशी करत आहात. त्यानंतर ज्या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे तर त्या मार्गाची चौकशी तुम्ही करत आहात. तर त्या 2 व्यक्तींमधला संवाद जो आहे तर तो तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये येथे लिहायचा आहे. तर मला असं वाटतं तो तुम्ही करावा. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, शाकापण संवादस्थाने धान्यापण संवादम लिखत. तर आता इथे तुम्हाला शाकापण दिलेलं होतं, तर तसंच धान्यापण जे आहे, धान्याचा आपण, तर त्यावेळेला तो विक्रेता आणि धान्य विक्रेता आणि ग्राहक तर यांमधला संवाद कसा असेल तर तो तुम्ही लिहायचा आहे. त्यासाठी काही उपयुक्त शब्द तुम्हाला इथं दिलेले आहेत बघा. तंडुलः, गोधूमः, तुवरः, मुद्गः, माशः, मसूरः, चणकः. तर यांच्या साह्याने तुम्ही तो संवाद लिहू शकतात. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, द्वितीय संवादे बहूनां वस्तूनां उपकरणानां च उल्लेखः अस्ति. इतोपि बहूनां वस्तूनां यूयम् उपयोगं कुरुत तेषां संस्कृत नामानि अन्विष्य वर्गसंवादं लिखत. आता दुसरा जो संवाद आहे त्यामध्ये बऱ्याच उपकरणांची नावं दिलेली आहेत. कोणकोणती? अंकनी, मापिका, संचिका, अशा प्रकारे. तर अजूनसुद्धा कोणत्या वस्तू आहेत की ज्यांचा तुम्ही उपयोग करू शकतात, तर त्या वस्तूंची नावं तुम्ही शोधायची आणि ती शोधून तेषां संस्कृत नामानी अन्विष्य म्हणजे ती त्यांची संस्कृत नावं काय आहेत ती शोधून वर्गसंवादम लिखत, तुमच्या वर्गामध्ये जो संवाद आहे मित्रांमध्ये होणारा तर तो संवाद तुम्ही लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते संस्कृत भाषेमध्ये तो लिहू शकतात. तर आपला जो भाषाभ्यास आहे तो इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.